हा एक सूचना आहे फक्त. परवा 5 तारखेला 39 गावामध्ये सर्व प्रमुखांना विनंती, ज्यांना 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 तालुक्यातून शक्य होईल 4 चाकी गाडीने तो दौरा होणार आहे. तो दौरा उद्या प्रसिद्ध होईल. त्या दौऱ्यासाठी आपण उपस्थित राहायचे. आणि या पदयात्रेच्या निमित्ताने संपूर्ण वार्तांकन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या पत्रकार बांधवांनी या लढ्याला फ्लॅश करण्याचं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, त्या सर्वांचं गोडगंगा किसान क्रांती आभारी आहे. आणि त्याचबरोबर मांडवगण सोसायटीचे माजी चेअरमन संतोष पाटील फराटे, संस्थेचे माजी संचालक सुनील नाना फराटे आणि संभाजी फराटे, आणि त्याचबरोबर वाबळेवाडीचा विद्यार्थी वाघ हे पूर्णपणे पदयात्रेमध्ये चालले. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो. आणि दुसरं, आमची मांडवगणची आशुतोष वाघ वाबळेवाडी हाही विद्यार्थी या ठिकाणी चाललेला आहे. आणि स्टेजवर या. त्याचबरोबर दादा आणि सर्वांना हे आहे की उद्या घटस्थापनेपासून मांडवगणची पायी दिंडी तुळजापूरला जाणार आहे. आणि खऱ्या अर्थाने या वर्षीचं त्यांचं तुळजाभवानीला साकडं आहे की आपला गोडगंगा चालू होऊ द्या. या भूमिकेतून एक विशेष मागणी देवीला करण्यासाठी या निमित्ताने त्यांनी जी काय संकल्प केला आहे त्याबद्दलही समस्त शिरूरकर आपला आभारी आहे. या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपल्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, आपणा सर्वांचे नेते आदरणीय प्रदीप दादा, आपण या निमित्ताने शुभेच्छा द्यावेत.